नंदुरबार पोलीस दलासाठी आधुनिक एकलव्य बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत जिल्हा पोलीस मुख्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या एकलव्य बॅडमिंटन हॉलचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले। दिनांक 17 एप्रिल रोजी DPDC मार्फत आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आलेल्या या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत जिल्हा पोलीस मुख्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या एकलव्य बॅडमिंटन हॉलचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले। दिनांक 17 एप्रिल रोजी DPDC मार्फत आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले। नूतनीकरण केलेल्या हॉलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष कुमार नाईक, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, साबा कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, उपविभागीय अधिकारी गणपत गावित, शाखा अभियंता श्री राजू मारतंड तसेच इतर अधिकारी, पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस दलासाठी आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा एकलव्य बॅडमिंटन हॉल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।